पहलगाममध्ये अडकलेले प्रवासी टर्मिनल 2 येथे या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने त्यांचं स्वागत केलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे विशेष विमान आयोजित केलेलं होतं त्यामध्ये बसून हे सर्व प्रवासी आलेले आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सुखरूप परतलेला आहात, काय सांगाल? सगळ्यात आधी खूप खूप आभारी आहोत। आम्ही इथे आल्याबद्दल आम्हाला इतकं हायसं वाटते म्हणून सांगू। तिथे जे अनुभवलंय त्याचा इतका भयानक हॉरिबल अनुभव आला आहे आम्हाला। आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे विक्रांतदादा पाटील साहेब यांनी आमची सोय केली। आमच्या 37 जणांना त्यांनी एअरलाईन थ्रू येण्याची सोय केली, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप 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 आभारी आहोत। तुम्ही कुठे होतात पहलगामपासून आणि काय नेमकं तिथली परिस्थिती सांगाल? ॲक्च्युली आम्ही 21 तारखेलाच आमच्या टूरचं आम्ही इथून पनवेलवरून काश्मीरला गेलो आणि 22 तारखेला आमचा पहिला दिवस होता टूरचा। आम्ही पहिल्याच दिवशी पहिलाच स्पॉट आमचा पहलगाम होता आणि आम्ही पहलगामला वरती आमच्यातले काही जण गाडीने, जे सिनियर सिटीजन्स किंवा काही अर्धे होते ते गाडीने चंदनवाडीला गेले आणि आम्ही अर्धे जण घोड्यावरून गेलो। तर घोड्यावरून गेल्यानंतर आम्ही एंट्री तिकीट, काही जण ऑलरेडी आतमध्ये गेलेले, जसं की हे आहे ते ऑलरेडी आतमध्ये गेलेले आणि आम्ही तिघं, मी, माझा नवरा आणि माझी मुलगी, आम्ही एंट्री तिकीट काढलं आणि 4 पावलं पुढे गेलो आणि पहिला फायरिंगचा आवाज झाला। मी फायरिंगचा आवाज ऐकल्यावर तिथल्या काही पब्लिक होते, त्यांनी सांगितलं की कुछ नहीं, शेर आया होगा इसलिए शिकार की होगी। आम्हाला तेवढा सिरियसनेस वाटला नाही। पण त्याच्यानंतर लागोपाठ जेव्हा 4, 5, 6 असे फायरिंगचे आवाज आले तेव्हा आम्ही काही न बघता जिथून होतो तिथून परत जीवाच्या आकांताने धावत सुटलो। तिथे घोडा एक दिशेला राहिला, आम्ही वरपासून खालपर्यंत जे जीव मुठीत हातात धरून धावत आलो आहे। इतकं भयानक एक्सपिरियन्स होता, मला आतासुद्धा अंगावर बोलताना काटा येतोय। आम्ही जीव वाचवून खाली आलो, पण या सगळ्या हल्ल्यामध्ये आमच्या ग्रुपमधले आमचे एक देसले काका यांचा मृत्यू झाला आणि पाटील काका हे गंभीर जखमी झाले। त्याबद्दल अतिशय दुःख आहे आम्हाला, पण या सगळ्यातून वाचून आम्ही खाली आलो। खूप खूप म्हणजे आम्ही घाबरलेल्या अवस्थेत होतो। आमचं परतीचं तिकीट 30 तारखेचं होतं, एवढे दिवस थांबणं तर शक्य नव्हतं, पण सरकारकडनं आम्हाला मदत झाली, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप 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 आभारी आहोत। त्या ठिकाणी जेव्हा घटना घडली त्यानंतर तुम्हाला स्थानिक प्रशासनाने मदत केली का? तिथले जे लोक असतील किंवा त्यानंतरची परिस्थिती काय होती? हो, म्हणजे ॲक्च्युली सगळेच जण धावायला लागले, कोणाला काही सुचत नव्हतं, सगळेजण धावत होते। पण आम्ही खाली येताना जे घोडेस्वार होते ते काही जणांनी आम्हाला, 3 जणांनी, म्हणजे माझ्या मुलीला मधल्या वाटेत चक्कर आली तर त्यांनी तिला खांद्यावर घेतलं आणि ते आम्हाला म्हणले की काही काळजी करू नका, की तुम्हाला काही झालं तरी आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही, हवं तर आम्ही आमच्या घरी नेऊ पण तुम्हाला सोडणार नाही। तिला खांद्यावर घेतलं आणि ते धावत सुटले, आमचा हात धरला आणि आम्हाला खाली रस्त्यापर्यंत सोडलं। म्हणजे आम्ही ॲक्च्युली आलो त्या रस्त्याने धावलोच नाही, कारण आम्ही दुसऱ्या रस्त्याने धावलो, तर रस्ताही आम्हाला माहिती नव्हता, पण त्यांनी आम्हाला खालपर्यंत नेलं। जेवणाची वगैरे सोय होती सर्व? हो, म्हणजे ॲक्च्युली दुपारच्या वेळेत घटना घडली, त्यामुळे जेवण वगैरे आमचं, त्यामुळे तिथे काही जेवणाचा प्रश्न नाही। आमची गाडी खाली उभी होती, त्यामुळे आम्हाला असे राहण्याची, जेवणाची काही हे लागली नाही। पण आम्हाला तिथल्या यांनी मदत केली, जे घोडे नेणारे होते त्यांनी आम्हाला खालपर्यंत सुखरूप न्यायला मदत केली। कधी गेलेलो होतात आपण? सॉरी, कधी गेलेलो होतात आपण काश्मीर? आम्ही 21 आम्ही एकत्रच होतो सगळेमध्ये, तर भयानकच होतं ते आम्हाला। म्हणजे मला जास्त टेन्शन या दोघींचं होतं की कसं त्यांना खाली न्यायचं। म्हणजे आम्ही अक्षरशः चिखल, पाणी, दगड काय दिसेल त्यात पाय तुडवत कसे आलो आहे माहीत नाही, किंवा काही कल्पना नाही मागे काय आमच्या कोणी धावून येते का काय, काही बघितलं पण नाही। फक्त एकच ध्यास होता, खालचा रस्ता दिसेपर्यंत फक्त धावायचं आहे। म्हणजे जेव मुठीत धरून काय धावतो माणूस, ते आज आम्हाला प्रत्यक्षात कळलं की मी आत्ता जो मला असं कसं तरी होतं सांगताना की मुलगी हातात असताना काय होईल आपलं, हे त्याचं टेन्शन होतं। किती लोक होते त्या ठिकाणी घटना घडली? 200-300 माणसं तर आरामात असतील। कारण काय झालं, जेव्हा शॉट हिने ऐकला, मी ऐकला, तेव्हा आम्हाला पहिले जरा डाऊट आला, त्याच्यानंतर दुसरा तिसरा जेव्हा झाला ना तसं लोक धावायला लागले। म्हणजे मेंढरं कशी धावतात तशी मेंढरं एकदम धावून आली अंगाराचं, असं झालं आम्हाला। हिला म्हटलं पळ, काय दिसेल तिथे पळ। हिचे चप्पल अडकली चिखलामध्ये, गुडघ्यावर चिखलामध्ये धावत होतो, तिथे चप्पल अडकली, जाऊ दे, हिचे बूट अडकले, जाऊ दे म्हटलं पळा, आपल्याला नाही थांबायचं, आपल्याला निघायचं इथनं काही झालं तरी। भाऊक झालेला आहात आपण, अतिशय भीतीदायक परिस्थिती? खूप खूप खूप, म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत आम्हाला सुचत नव्हतं, आम्ही सुन्न बसलो होतं। ही तर घरी जाऊन सुद्धा शॉक होती, हसत पण नव्हती, बोलत, म्हटलं काय झालं बाळा, काय होते, काही बोलायला तयार नव्हती। म्हणते घरी जायचं आता मला, म्हटलं आपण बोलू। मग एकनाथजी शिंदे साहेब असेल, प्रशांतदादा ठाकूर असेल, आमदार साहेब, मोहोळ साहेब असेल, सगळ्यांचे फॉलोअप येत होते। एकनाथजी साहेबांच्या फॉलोअपने तर आम्हाला खूप फायदा झाला की आम्ही रिटर्नचं तिकीट आम्हाला मिळालं। आमचं हिंमतच नव्हती राहायची तिकडे, की एक मनात भीती होती की भले आम्ही श्रीनगरमध्ये होतो, कॅम्पच्या मध्ये होतो CRPFच्या,
पण एक भीती की अरे इकडनं कुठनं आला तर, रात्री झोपत नव्हत्या दोघीसुद्धा की रात्री कुठनं खिडकीतनं आलं, म्हणजे एवढी ती मना तो शॉट जो आवाज आले ना भयानक, आपण पिक्चरमध्ये बघतो ते त्याच्यापेक्षा भयानक दृश्य होतं ते. एकनाथ शिंदे यांची भेट झाली. हो, एकनाथ साहेब स्वतः आलेले तिथे, आम्हाला भेटून गेले, सांगितलं तुम्ही काळजी करू नका, इवन त्यांच्या पीएने पण आम्हाला तुम्ही काळजी करू नका, फोनवर सांगितलं तुमची सोय करणार, आम्ही घेतलं ना तुमचं एकदा नावं, आम्ही तुम्हाला बरोबर आहे का. फक्त एक दुर्दैवी घटना 2 घडल्या. एक आमचे त्यांनी सांगितलं तसं दिसले काकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, भ्याड हल्ला केला त्यांनी, त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि काका एक जखमी झाले. त्यांचं पण उपचार सरकार व्यवस्थित करत आहे आर्मीच्या ह्याच्यामध्ये, त्याबद्दल खरंच सगळ्यांचे आभार आहेत. खरंच विक्रांतदादा पाटलांनी आता आम्हाला इथनं घरी न्यायची पण सोय केली. तुम्ही टेन्शन घेऊ नका, शोधत बसू नका कसं यायचं, कोणाला बोलू नका, आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला. प्रशांतदादा साहेबांचे पण फोन येतात सगळ्यांचं तेच चालू आहे व्यवस्थित. आम्हाला आपलं नाव काय आहे ना, आपण कुठल्या? माझं नाव अमित रनडे, मी पनवेलचं ॲक्च्युली. या ठिकाणी आपण हे बघू शकतो, हे कुटुंब भीतीच्या सावटाखालून आता कुठेतरी या ठिकाणी मुंबईमध्ये परतलेलं आहे. सर्व कुटुंब पनवेल या ठिकाणचं आहे आणि त्यांनी या ठिकाणी जी आपभीती सांगितलेली आहे ती सर्व या ठिकाणी आपण TV9च्या माध्यमातून बघितली असेल आणि अतिशय भीतीदायक वातावरण होतं. या ठिकाणी आपण बघू शकतो चिमुकल्या मुली आहेत, या देखील या ठिकाणी काश्मीरमध्ये अडकलेल्या होत्या. अतिशय भयानक असं वातावरण होतं. घटना घडल्यानंतर देखील त्या ठिकाणी पूर्ण भीतीदायक वातावरण होतं. कोण कधी येईल याचा अंदाज नव्हता, कोणी त्या ठिकाणी झोपलेलं नव्हतं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन खंडू कसबेसह मीर्ती गणकवार, TV9 मराठी, मुंबई.